बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी बंडखोरी झालेली पाहायला मिळालेली होती। हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळालेला होता आणि या सगळ्या बंडखोरांची भेट घेण्यासाठी मंत्री गिरीश महाजन आज नाशिकच्या दौऱ्यावर होते। बंडखोर गोकुळ गीते यांचे बंधू गणेश गीते यांची गिरीश महाजनांनी भेट घेतली। गोकुळ गीतेंच्या माघारी संदर्भात गिरीश महाजन आता काय सूचना करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर भाजपचे दुसरे बंडखोर प्रसाद हिरे हे सुद्धा गिरीश महाजनांच्या भेटीला पोहोचले। उदय सामंत आणि गिरीश महाजनांचीही नाशिकमध्ये भेट होण्याची शक्यता आहे। आजच्या भेटीनंतर नाशिकमधील बंडखोरांना समजावण्यात संकटमोचकांना यश येणार का हे पाहावं लागेल। याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। मुकुल कुलकर्णी आपल्यासोबत आहे। मुकुल, खरं तर संकटमोचक म्हणून गिरीश महाजनांना म्हटलं जातं। आता विधान परिषदेची निवडणूक आहे, बंडखोरी तर झालेली आहे। ही भेट, ही चर्चा गिरीश महाजनांची, हा नाशिकचा दौरा किती अर्थांनी महत्त्वाचा असणार आहे? याआधी गिरीश महाजन नाशिकमध्ये आलेले होते। त्याचबरोबर मंत्री उदय सामंत हे देखील 2 दिवसापूर्वी नाशिकमध्ये आलेले होते। दोघांनाही त्या पक्षाचे संकटमोचक म्हणून ओळखलं जातं। मात्र दोघांचा तो दौरा निष्फळ ठरलेला होता, त्यामध्ये काहीही तोडगा निघाला नव्हता। मात्र आता राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। मंत्री गिरीश महाजन थोड्याच वेळापूर्वी नाशिकमध्ये आलेले होते, तर मंत्री उदय सामंत सकाळपासून नाशिकमध्ये होते आणि आता थोड्याच वेळात उदय सामंत, गिरीश महाजन या दोघांची भेट होणार आहे। याआधीच थोड्या वेळापूर्वी प्रसाद हिरे जे भाजपचे बंडखोर आहेत ते देखील गिरीश महाजन यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। गणेश गीते जे गोकुळ गीते यांचे मोठे बंधू आहेत, त्यांनी देखील गिरीश महाजन यांची भेट घेतलेली आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडत आहेत। हे दोन्ही बंडखोर उमेदवारांनी महायुतीच्या उमेदवारासमोर आव्हान उभं केलेलं आहे। त्यामुळे त्यांचं आव्हान शमवण्यासाठी, त्यांचा जाहीर पाठिंबा हा महायुतीच्या उमेदवाराला देण्यासाठी आजची भेट अत्यंत महत्त्वाची आहे। मुकुल, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आणि नाशिकमध्ये ही जी बंडखोरी झालेली आहे या सगळ्याबाबत आता गिरीश महाजनांना कितपत यश येतं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। महायुतीचे जे उमेदवार आहेत नरेंद्र दराडे यांच्या विरोधात घटक पक्षाच्याच उमेदवारांनी अर्थात प्रसाद हिरे असतील किंवा गोकुळ गीते असतील यांनी बंडखोरी केल्यानं नाशिकमध्ये महायुती समोरच्या अडचणी वाढल्या। मात्र त्यानंतरही नरेंद्र दराडेंनी विजयाचा विश्वास व्यक्त केला। आपली उमेदवारी निश्चित झाल्यापासून कुणी अर्ज दाखल केले, कुणी बंडखोरी केली, कुणी माघार घेतली याबद्दल आपल्याला काहीही माहिती नसल्याचं त्यांनी म्हटलं। मी फक्त माझ्या प्रचारावर भर देतोय अशी प्रतिक्रिया नरेंद्र दराडे यांनी दिली आहे। नाही, आमचे नेते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मला तिकीट जाहीर केल्यानंतर मी त्या वेळेपासून जे प्रचाराला लागलोय ते कोणी माघार घेतली, कोणी बंडखोरी केली हे मला काहीच कल्पना नाही। मी फक्त प्रचाराला सुरुवात केलेली। आत्तापर्यंत माझा पूर्ण दौरा झालेला आहे, त्याच्यामुळे मला काय घडामोडी झाल्या काय मला काहीच माहिती नाही। दरम्यान या विधान परिषद निवडणुकीवरून बच्चू कडू यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय। बच्चू कडू नेमकं काय म्हणाले आपण पाहूया। मित्रांनो, आम्ही सत्तेत आणून सुस्त नका राहू, मस्त बसू नका। सत्तेत आणून काही करताच येत नाही असं जर वाटत असेल, जर मंत्री जरी आपला असला आणि चुकत असेल तर ठोकल्याशिवाय राहू नका। या भूमिका भविष्यात आम्हाला घ्यायला लागणार।